सुखो बुद्धानुपादो सुखा सद्धम्मदेशना सुखा संघससामग्गी समगानं तबो सुखो। विश्ववंदनीय विश्वशांतिदूत प्रज्ञाशील समाधीच्या उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक समृद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धर्मता सद्धर्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ बुद्ध धर्म आणि संघ या महान दिव्यरत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचे आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणवेतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी मंगळूर शहरातील आपल्या या खाडे मंगल कार्यालयामध्ये वर्षावास समापनाच्या निमित्ताने वर्षावास समारोपीय कार्यक्रम म्हणून या उद्देशाने एक दिवसीय अनागरिका शिबिराचं आयोजन भीमज्योती महिला मंडळाच्या वतीने करण्यात आलेलं आहे। शहरातील आणि परिसरातील खेड्यापाड्यातील सर्व उपस्थित श्रद्धा संपन्न उपासक उपासिका त्याचप्रमाणे सातत्याने आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मप्रेरणा या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम असं पुण्य संपादन करणारे सर्वच श्रद्धा संपन्न उपासक उपासिका आपणा सर्वांच्या प्रती अनंत अशी मंगलमंत्रीची भावना व्यक्त करतो व या शेवटच्या सत्रामध्ये तुम्हा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी धम्मदेशना दिनाचा प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे ग्रहण करावे। सकाळपासून आपण मोठ्या श्रद्धेने आज दिवसभर हे कुशल कर्म पुण्यकर्म आपण केलेला आहे। सकाळच्या सत्रामध्ये बुद्धपूजा थोडक्यामध्ये आपण ग्रहण केली, धम्मदेशना सुद्धा ग्रहण केली, आरापणासाठी विपश्यना भावना सुद्धा आपण ग्रहण केली। सकाळच्या सत्रामध्ये एक धम्मदेशना सुद्धा आपण श्रवण केली। दुपारच्या सत्रामध्ये पूजनीय भिक्खू धम्मरक्षीजी यांनी सुद्धा धम्मदेशना आपल्या सर्वांना दीर्घ स्वरूपाची दिली। तर आता हे शेवटचं आपलं सत्र आहे। तसं 6 पर्यंत आपला वेळ आहे कॉम्प्लेटवरती, 6 ते 6 म्हणजे अशा पद्धतीने एक 12 घंट्यांचं हे जे अनागरिका शिबिर आपण दिवसभर संपन्न केला आहे। तर आता बरेच चेहरे जरा असे एकदम सकाळी सकाळी जेव्हा आम्ही आलो तर एकदम असे फुलासारखे फुललेले होते बघा, आणि आता असं वाटतं तसं काय कमीच गेली दिवसभर बसू। निसर्गाचा नियम आहे, कारण एवढं परिश्रम तुम्ही केले, एवढी मेहनत केली, का धम्माचरण एवढं सोपं आहे का? धम्माचरण सोपं बिलकुल नाही। धम्माचरण ही अत्यंत कठीण अशी गोष्ट आहे। दिवसभर आपण धम्मचिंतनामध्ये आहात। सकाळच्या देशनेमध्ये मी सांगितलं की जेवढं आपलं पुण्यकर्म असेल, जेवढं कुशल कर्म असेल, तर तेवढ्या कुशल कर्माला अनुसरून आपल्या चित्ताची एकाग्रता आपल्याला साधता येणार आहे। परंतु आपण जो केलेला प्रयत्न आहे तो प्रयत्न मात्र अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। म्हणजे हे प्रयत्न करण्यासाठी किंवा धम्माचं आचरण करण्यासाठी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे सहाय्यक सुद्धा मदतगार सुद्धा आपल्याला ठरत असतात। धम्म आचरण करण्यासाठी आपण स्वतः तर प्रयत्न करतच असतो, परंतु ते धम्म आचरण आपल्याकडून करून घेण्यासाठी इतर सुद्धा आपल्याला सहाय्य करणारे असतात। दानदाते सहाय्य करणारे असतात, कारण प्रत्येकाच्या सहाय्याने ते पुण्यकर्म ते कुशल कर्म आपण बघा करत असतो।
आज हे दिवसभराचं जे काय आपलं शेड्यूल आहे, तर सकाळी आपल्याला अत्यंत सुंदर असा नाश्ता, स्वादिष्ट असा नाश्ता, इडलीचा नाश्ता मिळाला. एका दुपारचं सुद्धा अत्यंत स्वादिष्ट असं भोजन मिळालं. सदरामध्ये चहा सुद्धा मिळाला. तर हे संपूर्ण आजचं जे काही पुण्यकर्म आहे, नाश्त्याचं पुण्यकर्म, भोजनदानाचं पुण्यकर्म, म्हणजे एकंदरीत जे काही आपल्याला एनर्जी देण्यासाठी, कारण जिगरच्या परमारोग भगवंताने सांगितलं की नाही, भगवंत असे म्हणतात, भूक नावाचा रोग हा सर्वश्रेष्ठ आहे, सर्वात मोठा आहे. सर्वात मोठा रोग भगवंताने याला का म्हटलं? कारण मातेच्या गर्भातून जेव्हा बाळ बाहेर येतं तेव्हापासून मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत हा रोग आपल्या सोबत असतो. त्यामुळे हा सर्वात मोठा रोग आहे. बाकीचे जे काही रोग असतात, डोकं असेल, सर्दी असेल, पडसं असेल, ताप असेल, एव्हरीथिंग जे काय असेल ते थोड्या वेळापुरतं, थोड्या काळापुरतं राहत असतात. परंतु भूक नावाचा रोग असा आहे की तो मनुष्य जन्मास आला तेव्हापासून ते मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत हा रोग आपल्या सोबत असतो. आणि हा रोग सगळ्यांचा सारखा नसते. हा रोग जो आहे हा सर्वांचा सारखा बिलकुल नसतो. प्रत्येकाचा हा भिन्न भिन्न रोग असतो. कधी कधी कोणाला एक वेळ खायची सवय असते, कोणाला 2 वेळ खाण्याची सवय असते, कोणाला 3 वेळ खाण्याची सवय असते, आणि कोणी कोणी बकरीसारखं चरतच राहते. व्यवहारामध्ये आपण असं म्हणतो ना, काय बकरीसारखं नुसता खात राहायला. काय काय लोकांना खाणं सुरूच ठेवतात. म्हणजे हा जो रोग आहे हा रोग सर्वात मोठा आहे. आणि आज या रोगाला संपवण्याचं जे पुण्यकर्म प्राप्त झालं आहे, तर आमच्या सुषमाताई भगत परिवारांकडून हे पुण्यकर्म, हे कुशल कर्म आज त्यांनी बघा प्राप्त केला. त्यांच्या या दान पुण्यासाठी आपण सर्वांनी एकदा साधू करायचा. मोठं पुण्यकर्म आहे बघा. जेव्हा शिबिराची घोषणा झाली किंवा शिबिर करायचं आहे, तर लगेच त्यांनी होकार दिला की म्हणजे जे शिबिरासाठी जेवढ्या काही भगिनी असतील तर त्यांच्यासाठी आम्ही भोजनदानाचं जे काय सर्व भोजनदान, नाश्ता जे काय असेल तर सर्व हे दान पुण्य करू. हा जो हॉल बघा घेतला हा सुद्धा भाड्याने घेतला आहे. तर आमच्या भीमज्योती ज्या महिला मंडळ आहे या सर्व महिलांच्या वतीने त्यांनी जे काही हे दान पुण्य म्हणजे जमा केलं, तर त्या दान पुण्याच्या बलाने हा हॉल बघा आपण एका दिवसासाठी भाड्याने घेतला आहे. तर त्या संपूर्ण भीमज्योती महिला मंडळासाठी सुद्धा आपण सर्वांनी एकदा साधुवाद द्यायचा आहे. साधू साधू साधू. कारण कुशल कर्म, पुण्यकर्म करण्यासाठी एक व्यक्ती कुशल कर्म करू शकत नाही, पुण्यकर्म करू शकत नाही, तर त्याला मदत करणारे व्यक्ती असतात. मदत करणारे व्यक्ती असणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे एकमेकास सहाय्य जर आपण केलं तर ते पुण्यकर्म, ते कुशल कर्म आपण करू शकतो. आणि त्यामुळे उद्देश हा आहे की तुम्हाला धम्माचं आचरण करायला मिळावं, तुम्ही धम्म आचरण करावं. आम्ही नेहमी बघा अशा प्रकारच्या शिबिराचं आयोजन करतो. उद्देश हा आहे की लोकांना धम्माची जाणीव व्हावी, लोकांना धम्म समजावा. आमच्या औरंगाबाद शहरामध्ये सुद्धा संघरत्न बुद्ध विहारामध्ये आम्ही अनागारिका शिबिराचं आयोजन करत असतो. मी जळगावला होतो, तिथे सुद्धा धम्म शिबिराचं आम्ही आयोजन केलं. लास्ट इयरला अकोल्यामध्ये सुद्धा धम्म शिबिराचं आयोजन केलं होतं. भंतेजी तिथे सुद्धा होते. आणि महिलांची इच्छा होती की तुम्ही जसं शिबिर घेतलं भंतेजी तसं आमच्याकडे सुद्धा शिबिर घेतलं पाहिजे. आणि त्यामुळे खरं तर हे वर्षावासामध्येच घ्यायचं होतं, परंतु वर्षावासामध्ये यावेळेस थोडा अधिक पाऊस पडल्यामुळे वर्षावासामध्ये काय ते शिबिर घेता नाही आलं. परंतु वर्षावासाच्या समारोपाच्या निमित्ताने या शिबिराचं बघा आयोजन केलं. म्हणजे दिवसभर म्हणजे त्यांनी तर स्वतः कुशल कर्म केलं, पुण्यकर्म केलं, परंतु तुम्हाला सुद्धा त्या कुशल कर्मामध्ये, त्या पुण्यकर्मामध्ये सहभागी बघा त्यांनी करून घेतलं. कारण भगवंत असे म्हणतात पुण्यकर्म करणारे 4 प्रकारचे लोक असतात. काही काही लोक स्वतःच कुशल कर्म करतात, स्वतः पुण्यकर्म करतात, स्वतः दान कर्म करतात, स्वतः शील पालन करतात. काही काही लोक स्वतः न करता इतरांना सांगतात की कुशल कर्म केलं पाहिजे, पुण्यकर्म केलं पाहिजे, चांगलं कर्म केलं पाहिजे. काही काही लोक स्वतःही करत नाही आणि इतर जर कोणी करत असेल तर त्यांनाही करू देत नाही. कारण समाजामध्ये असेही लोक आहेत, अडथळा निर्माण करणारे लोक सुद्धा आहेत.
म्हणजे स्वतः तर करायचंच नाही, परंतु इतर कोणी करत असेल तर त्यांना सुद्धा करू द्यायचं नाही. त्यांना सुद्धा त्यांच्या मनामध्ये शंका कुशंका निर्माण करायच्या, त्यांच्या चित्तामध्ये अशा प्रकारच्या भावना निर्माण करायच्या की ज्यांनी धर्माचं आचरण करू नये, असेही लोक समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. परंतु काही काही लोक असे असतात, भगवंताने म्हटलं आहे की ते स्वतः कुशल कर्म करतात, स्वतः पुण्यकर्म करतात आणि हे कुशल कर्म, हे पुण्यकर्म इतरांना सुद्धा प्रेरणादायी ठरो, इतरांना सुद्धा सहाय्यक ठरो, यासाठी आपल्या कुशल कर्मामध्ये पुण्यकर्मामध्ये ते इतरांना सहभागी करून घेत असतात. भगवंत असे म्हणतात की स्वतः पुण्यकर्म करणारा मनुष्य सुद्धा महान पुण्य संपादन करतो, इतरांना सुद्धा प्रेरणा देणारा मनुष्य सुद्धा पुण्य संपादन करतो. परंतु जो स्वतः करत नाही आणि इतरांना करत नाही तर त्याचे मात्र अनंत आणि असीम असे अकुशल कर्म होतात, पाप कर्म होतात. परंतु स्वतः करणे आणि इतरांना प्रेरणा देणे हे मात्र अत्यंत महान असं कुशल कर्म, पुण्यकर्म आहे, ज्याला प्रज्ञावान मनुष्य असं भगवंताने म्हटलं आहे. जे प्रज्ञावान लोक असतात, जे बुद्धिमान लोक असतात, सत्य असत्याला जाणणारे असतात, योग्य अयोग्य काय आहे याला जाणणारे असतात, तर ते लोक तशा प्रकारे स्वतः तर कर्म करतात परंतु इतरांना सुद्धा त्यामध्ये सहभागी करून घेत असतात. आणि त्यामुळे आज बघा भगत परिवाराने हे अत्यंत कुशल कर्म केलं, पुण्यकर्म केलं आहे आणि सर्वच महिला मंडळाने सुद्धा हे कुशल कर्म पुण्यकर्म केलं आहे. भगवंताच्या धर्मामध्ये पुण्यकर्माला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे, कारण जीवनामध्ये बघा हे पुण्यकर्म, हे कुशल कर्म अत्यंत आवश्यक आहे. पुण्याचा संचय थोकम थोकम पुण्य करते असं भगवंताने म्हटलं आहे. म्हणजे थोडं थोडं पुण्यकर्म, थोडं थोडं कुशल कर्म आपण केलं पाहिजे. जसं आता बंदेजी बोलताना महिलांना सांगत होते की आपण नेहमी वंदनेमध्ये म्हणत असतो इमे ना प्रिय कमेन मामे बाल समागम सत्तम समागम होतो याव निपान पतिया. इमे ना प्रिय कमेन, माझ्या जीवनामध्ये जे जे काही मी कुशल कर्म करेल, पुण्यकर्म करेल, चांगले कर्म करेल, इमे ना प्रिय कमेन, या कुशल कर्माच्या बलाने मामे बाल समागमो, माझी मैत्री कधीही मूर्खांसोबत होऊ नये. अकुशल कर्म करणारे व्यक्ती, पापी व्यक्ती, दुराचारी व्यक्ती, अशा प्रकारच्या व्यक्तींसोबत माझी कधीही संगती होऊ नये. कुठपर्यंत? इमेना प्रिय कमेन मामे बाल समागमो सत्तम समागमो होतो याव निब्बाण पत्तिया. सत्पुरुषांचा मला सहवास लाभावा. कुठपर्यंत लाभावा? जोपर्यंत निर्वाणगामी अवस्था मला प्राप्त होत नाही. म्हणजे मानवी जीवनामध्ये सर्वात श्रेष्ठ जर सुख कोणतं असेल, निब्बाणं परमं सुखं वदन्ति बुद्धा. भगवंताचं वचन आहे बघा, निब्बाणासारखं सुख या संसारामध्ये दुसरं कोणतंही नाही आहे. कारण सुख तर अनेक आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे सुख आहे ना संसारामध्ये, अनेक सुख आहेत, छोटे मोठे सुख आहेत. कोणते सुख आहे? एखादा भुकेला व्यक्ती असेल तर त्याला अन्न मिळालं तर त्याच्यासाठी ते सुख आहे. एखादा अनवाणी पायाने चालणारा मनुष्य असेल तर त्याला जर चप्पल मिळाली तर त्याच्यासाठी ते सुख आहे. एखादा ताकलेला मनुष्य असेल तर त्याला जर कोणी पाणी दिलं तर त्याच्यासाठी ते सुख आहे. एखादा थंडीने कुडकुडणारा मनुष्य असेल त्याला जर कोणी अंगावरती बांधून दिलं तर त्याच्यासाठी ते सुखाचा क्षण आहे. एखादा दुःखी मनुष्य असेल, कष्टी मनुष्य असेल, त्याला प्रेमाचे कोणी दोन शब्द बोलले तर त्याच्यासाठी ते सुख आहे. हे छोटे मोठे सुख या संसारामध्ये असंख्य सुखाच्या व्याख्या भगवंताने केल्या. परंतु हे जे सुख आहे तर हे क्षणिक आहे, काही काळापुरतं, काही वेळापुरतं हे सुख आपल्या जीवनामध्ये निर्माण होऊ शकतात. परंतु सर्वश्रेष्ठ जर सुख कोणतं असेल तर ते म्हणजे निब्बाण परमं सुख. निर्वाणासारखं सुख या संसारामध्ये दुसरं कोणतंच नाही. मग निर्वाण म्हणजे काय? निर्वाणाची व्याख्या काय? निर्वाण कशाला म्हणतात? काही काही लोकांना असं वाटतं की निर्वाण म्हणजे मरणे. अनेक लोक, एखादा मनुष्य जर समजा आपली आजी आजोबा किंवा घरातला कोणी मेलं तर त्याच्या समोर निर्वाणस्थ असं लिहितात. कधी कधी कोणी कोणी दिवंगत लिहिते, कोणी कोणी कालवश लिहिते, पण कोणी कोणी लोक जर थोडा धार्मिक असेल, धम्मा काम करणार असेल, धम्मा आचरण करणार असेल तर काय लिहितात? निर्वाणस्थ. म्हणजे मृत्यूच्या, त्यांना असं वाटतं की निर्वाण म्हणजे मृत्यू. निर्वाण म्हणजे मृत्यू नाही, निर्वाण म्हणजे मृत्यू नाही. आणि मृत्यूच्या नंतर त्यांच्या नावासमोर निर्वाण लिहिणं ग्रस्तांच्या स्पेशली अत्यंत चुकीची गोष्ट आहे.
कारण निर्वाण म्हणजे जिवंतपणी मनुष्याच्या चित्ताची असणारी निर्मळ अवस्था. निर्वाण, नि म्हणजे नाहीस होणे, नष्ट होणे, लोप पावणे. वाण म्हणजे तृष्णा. सर्व प्रकारच्या तृष्णा ज्याच्या नष्ट झाल्या, नाहीशा झाल्या, लोप पावल्या, तर त्या मनुष्याला निर्वाण असं म्हणतात. त्याच्यापेक्षा आणखी साध्या सोप्या भाषेमध्ये भगवंताने निर्वाणाचा अर्थ सांगला. निर्वाण म्हणजे निर्दोष जीवन. एकदम साधा सोपा अर्थ. निर्वाण म्हणजे काय? निर्दोष जीवन, ज्या जीवनामध्ये कोणताच दोष नाही, अशा प्रकारचं निर्मळ आणि पवित्र जर जीवन असेल तर त्याला निर्वाण असं म्हटलं आहे, निब्बाण असं म्हटलं आहे. मग माझं जीवन कसं निर्दोष बनेल? कारण ही निर्दोषता मनुष्याच्या जीवनामध्ये बघा अत्यंत महत्वपूर्ण आहे. मग तो सदग्रस्त असो किंवा प्रवर्जित असो, निर्दोषता मनुष्याच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे. व्यवहारामध्ये आपण म्हणतो ना बघा की मनुष्याच्या जीवनामध्ये सन्मान प्राप्त करण्यासाठी संपूर्ण आयुष्य लागते. सन्मान प्राप्त करण्यासाठी, इज्जत प्राप्त करण्यासाठी आयुष्य पूर्ण जाते, परंतु इज्जत गमावण्यासाठी, सन्मान गमावण्यासाठी एक चुकी आपली काफी असते. एक जरी मिस्टेक आपल्याकडून झाली, एक जरी चूक आपल्याकडून झाली तर आयुष्यभराची शिदोरी एका क्षणामध्ये नष्ट होते, नाहीस होते. आणि लोक असं म्हणतात की अहो जीवन तर खूप चांगलं जगला, पण काय करतात, एका चुकीमुळे सारं जीवन बर्बाद करून टाकलं. म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये निर्दोष जीवन जगणं आणि निर्दोष मृत्यूला प्राप्त होणं ही अत्यंत महत्त्वपूर्ण अशी गोष्ट आहे. म्हणजे आयुष्यभर निर्दोष जीवन जगायचं आणि निर्दोष होऊनच मृत्यूला प्राप्त होणं अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. जीवनाला जर आपला दोष लागला, जीवनाला जर आपला दोष लागला तर बघा मनुष्याच्या जीवनामध्ये कधीही तो सुखाला प्राप्त होऊ शकत नाही. आणि त्यामुळे निर्दोष जीवन जगण्याचा आपण सातत्याने बघा प्रयत्न केला पाहिजे. मग हे निर्दोष जीवन आपण कसं जगू शकतो? निर्दोष जीवन आपल्याला कसं जगावं लागतं? तर त्याचा सर्वात महत्त्वपूर्ण जर पाया कोणता असेल तर ते म्हणजे शील आहे, सदाचार आहे, नीतिमत्ता आहे. कारण शील अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. 5 शील जसं तुम्ही रोज ग्रहण करता, 8 शील तुम्ही उपवासाच्या दिवशी ग्रहण करता, आज तुम्ही 10 शील ग्रहण केले आहे. अनागारिका, अनागारिका शिबिर आपण घेत आहोत. अनागारिका म्हणजे काय? त्याचा अर्थ काय होतो? तर म्हणजे अशा प्रकारचे लोक, अशा प्रकारचा समूह की ज्यांनी घराचा त्याग केलेला आहे. अनागारिका म्हणजे काय? ज्यांनी घराचा त्याग केला परंतु त्यांनी कायमस्वरूपी त्याग केलेला नाही. तुम्ही कायमस्वरूपी त्याग केला का? मग कायमस्वरूपी त्याग जर करावा लागत असेल तर मग आम्हाला प्लेट आणावं लागेल, ऐक ना, चिवरा आणावं लागतील, लगेच ऑर्डर करावं लागेल, घ्या बरं 100 चिवरा आणा. सगळ्या महिलांनी आता कायमस्वरूपी त्याग केला आहे. कायमस्वरूपी तुमचा त्याग आहे का? नाही. तर तुमचा त्यागच आहे परंतु काही वेळापुरता, ऐक ना, काही काळापुरता. आता तुम्ही सर्व घर सोडलं. अनागारिकाचा अर्थ काय होतो की ज्यांनी घर सोडलेला आहे, घराचा त्याग केला, काही क्षणापुरता काय होईना, म्हणजे आज दिवसभर तुम्ही तुमच्या घराचा त्याग केला की नाही, तुमच्या पतीचा तुम्ही त्याग केला, तुमच्या मुलाबाळाचा तुम्ही त्याग केला, तुमच्या परिवाराचा तुम्ही त्याग केला, तुमच्या आपतेष्टाचा तुम्ही त्याग केला, तुमच्या वेळेचा तुम्ही त्याग केला. म्हणजे एकंदरीत आज दिवसभर तुमचा हा त्याग आहे. म्हणजे हा जो दिवसभराचा त्याग आहे तर याला अनागारिका असं म्हणतात. म्हणजे घराला सोडून सामूहिक रूपाने जेव्हा आपण धम्माचं आचरण करत असतो, धम्माचं अनुसरण करत असतो, भिक्खू जीवनाच्या पूर्वीची अवस्था म्हणजे अनागारिका, भिक्खुनी जीवनाच्या पूर्वीची अवस्था म्हणजे अनागारिका. अनागारिक आणि अनागारिका. तर अशा पद्धतीने बघा तुम्ही एक दिवस का होईना आज बघा भिक्खुनी सारखं जीवन जगण्याचा प्रयत्न केला. कारण 10 शीलाचं तुम्ही पालन केलं, 10 शीलाचं तुम्ही अनुसरण केलं, म्हणजे हे तुमच्या जीवनाचा पाया आहे. हळूहळू हळूहळू अशा पद्धतीने जर तुम्ही धम्माचं अनुसरण करत राहिले, धम्माचं आचरण करत राहिले, कारण भिक्खुनी बनण्यासाठी अगोदर अनागारिका राहावं लागतं. एक महिनाभर अनागारिका म्हणून राहावं लागते, 2 महिने राहावं लागते, 3 महिने, 4 महिने, 5 महिने. म्हणजे त्या मनुष्याच्या स्वभावाला अनुसरून त्याचं तिथे
विहारिक कर्म त्याच्याकडून करून घेतलं जातं. मग भिक्खू बनायचं जर असेल तर त्याला सुद्धा अनागारिक बनवलं जातं. मग विहारामध्ये 1 महिना, 2 महिने, 3 महिने, 6 महिने, वर्षभर त्याला ठेवलं जातं. म्हणजे वर्षभरामध्ये, कारण मनुष्याचा स्वभाव सहज कळत नाही, मनुष्याचा स्वभाव सहज कधीच कळत नसते. म्हणजे वरून दाखवणारा जरी मनुष्य असेल तर तो जसा दाखवतो तसा असेल असं बिलकुल नाही. एकदा राजा प्रसेनजीत भगवंताच्या समोर बसले आणि भगवंताच्या समोर बसल्यानंतर काही लोक म्हणजे साधू संन्यासी दुरून असे जात होते. काही नग्न साधू दुरून जात होते. त्याच्यानंतर काही श्वेत वस्त्र धारण करणारे साधू दुरून जात होते. काही पित्त वस्त्र धारण करणारे साधू दुरून जात होते. काही अर्धवस्त्र धारण करणारे साधू दुरून जात होते. तर त्या सर्व प्रकारच्या साधूकडे बघून राजा प्रसेनजीत भगवंताला म्हणतो की भगवान, ते जे साधू संन्यासी भगवान जात आहे, भगवान ते अनंत आहेत का? किंवा अनंत मार्गावरती ते अरूढ आहेत का? त्यांना अनंत मार्ग माहीत असेल का भगवान? असं राजा प्रसेनजीत भगवंताला प्रश्न करत असतो. तर तेव्हा भगवंत असे म्हणतात की महाराज, पाहता क्षणी कोणावरही विश्वास ठेवू नये. म्हणजे पाहता क्षणी जर आपण विश्वास ठेवला तर ते सत्य निघेल किंवा असत्य निघेल हे आपण सांगू शकत नाही. दीर्घ काळापर्यंत जर एखाद्याचा सहवास जर आपल्याला लाभला तर आपण सांगू शकतो त्या व्यक्तीबद्दल की तो व्यक्ती कसा आहे. मग पाहता क्षणी जर त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवला तर तुम्ही फसू शकता. कधी कधी लोक असं काय राहावं, त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवला, लय दगाबाज माणूस निघाला असं म्हणतो ना आपण व्यवहारामध्ये, तिच्यावर तुम्ही विश्वास ठेवला, फारच दगाबाज बाई निघाली असं म्हणतो आपण. कारण सहज मनुष्य विश्वास ठेवतो, कारण त्याला आपण ओळखत नाही, त्याला आपण जाणत नाही. आणि न जाणता न ओळखता जर आपण विश्वास ठेवला तर बघा आपला घात झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून भगवंत असे म्हणतात, पाहता क्षणी कोणावरही विश्वास ठेवू नये. अधिक काळ जोपर्यंत आपण कोणासोबत चर्चा करत नाही, संवाद करत नाही, तोपर्यंत त्याच्या ज्ञानाची परीक्षा आपण करू शकत नाही, आहे ना. पाहता क्षणी जर समजा एखादा मनुष्य खूप चांगलं बोलला, काय ज्ञानी व्यक्ती आहे, काय विद्वान व्यक्ती आहे असं आपण म्हणतो, म्हणजे पाहता क्षणी आपण तर्क देऊन टाकतो, ऐक ना, डायरेक्ट डिग्रीच त्याला, काय विद्वान व्यक्ती, काय ज्ञानी व्यक्ती आहे, म्हणजे एका क्षणामध्ये आपण डिग्री देऊन टाकतो. पण भगवंत असे म्हणतात की जोपर्यंत त्याच्यासोबत तुम्ही सखोल चर्चा करत नाही, संवाद करत नाही, वाद विवाद करत नाही, तोपर्यंत त्याच्या ज्ञानाची परख तुम्ही करू शकत नाही. आणि त्यामुळे बघा अशा पद्धतीने वेगवेगळ्या अंगाने भगवंत तेथे उपदेश करत असतात. तर तेव्हा राजा म्हणतो, भगवान साधू साधू साधू, भगवान किती आश्चर्य आहे, भगवान किती अद्भुत आहे. भगवंताने योग्य प्रकारचा तर्क वितर्क लावला. डिटेल प्रवचन आपल्या प्युरिटी ऑफ माइंडला याच्यावरती आहे, जे डायरेक्ट टायटलच त्याचा आहे, पाहता क्षणी कोणावरही विश्वास ठेवू नये. म्हणजे वेळ कमी असल्यामुळे मी तुम्हाला शॉर्टकट सांगत आहे. तर राजा म्हणतो, भगवान आश्चर्य आहे, भगवान ते जे सर्वच्या सर्व साधू गेले, ते सर्वच्या सर्व साधू माझे गुप्त हिरा आहे. राजा काय म्हणतो, ते सर्वच्या सर्व साधू माझे गुप्त हिरा आहे. राज्यामध्ये काय काय चाललं हे वेगवेगळ्या भागामध्ये मी त्यांना पाठवलं होतं. आता ते घरी जातील, कपडे बदलतील, राजदरबारामध्ये येतील आणि मला सांगतील की कुठे काय चाललेलं आहे. भगवंत बघा किती म्हणजे परचित्त ज्ञानी होते भगवंत. दुसऱ्याच्या चित्तामध्ये उत्पन्न होणाऱ्या विचाराला भगवंत जाणणारे होते. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की मनुष्याच्या जीवनामध्ये हे जे कुशल कर्म आहे, पुण्यकर्म आहे, हे कुशल कर्म, हे पुण्यकर्म आपण करत असताना आपल्या चित्ताची परिशुद्धता, निर्दोषता आपल्या जीवनामध्ये प्राप्त होणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे जोपर्यंत निर्दोषपणे आपण जीवन जगत नाही तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये सुखाची अवस्था प्राप्त होत नाही. आणि त्यामुळे आज बघा, दिवसभर तुम्ही निर्दोषपणे जीवन जगण्याचा प्रयत्न केला, इथे प्राण्यांची हिंसा झाली का, इथे चोरी झाली का, इथे अकुशल कर्म झालं का, इथे तुम्ही खोटं बोललात का, निंदानास्ती केली का, चाडी चुगली केली का, वेळेच्या नंतर म्हणजे अवेळी तुम्ही भोजन केलं का, म्हणजे अगदी नाच गाणे तमाशे वगैरे आपण इथे काय बघितले का, काही नाही, कुठल्या प्रकारचं नशापतन झालं का, दागदागिने आपण सेवन केले का, मालागंध विलेपन धारण केलं का, तर काही आपण केलेलं नाही. म्हणजे 10 शिलाचं अगदी काटेकोरपणे आपण पालन केलं, म्हणजे निर्दोषपणे
आज दिवसभर आपण जीवन जगण्याचा प्रयत्न केला आहे आणि हा जो पुण्याचा संचय आहे तर दिवसभराचा पुण्याचा संचय आपला बघा आज निर्माण झालेला आहे. कारण भगवंत असे की थोकम थोकम पुण्य करोती. व्यवहारामध्ये आपण म्हणतो थेंबा थेंबाने तळ साचत असते. थेंबा थेंबाने तळ साचतं म्हणजे 2600 वर्षापूर्वी भगवंताने सांगितलं थोकम थोकम पुण्य करोती. थोडे थोडे पुण्यकर्म करा, थोडे थोडे कुशल कर्म करा. आपण असं कधीच म्हणू नये की अरे माझ्याकडून थोडंसं पुण्यकर्म झालं, माझ्याकडून थोडंसं कुशल कर्म झालं. म्हणजे प्रज्ञावान मनुष्य असा कधीच विचार करत नाही की माझ्याकडून थोडं पुण्य झालं. कारण थोडं पुण्य सुद्धा आपल्याला तारण्यासाठी सहाय्यक ठरत असते. ऐक ना, बुडत्याला काडीचा आधार म्हणतो ना आपण व्यवहारामध्ये. म्हणजे एखादा बुडणारा प्राणी असेल तरी छोटीशी काडी जरी त्याला भेटली तरी त्याचा जीव वाचत असतो. अगदी तशाच प्रकारे आपल्या जीवनामध्ये जर येणारं संकट असेल तर आपण जे केलेलं कुशल कर्म असते, पुण्यकर्म असते, तर त्या थोड्याशा पुण्यकर्मामुळे बघा आपलं जीवन वाचत असते. कधी कधी बघा व्यवहारामध्ये आपण म्हणतो एखाद्या मनुष्याचा जर ॲक्सिडेंट झाला तर तो म्हणतो काय सांगा तुम्हाला, मृत्यूच पाहिला मी जवळ. एका क्षणामध्ये माझा जीव वाचला. एक क्षणभर जर मी ब्रेक दाबला नसता तर गाडी माझी खड्ड्यात गेली असती किंवा गाडीवर गाडी माझी गेली असते. म्हणजे एका क्षणाची बघा अवधी असते आणि त्या क्षणामध्ये आपली स्मृती जागरूक होते, आपले पुण्यकर्म जागरूक होतात आणि आपला जीव वाचत असतो. तेच तर म्हटलं भगवंताने की पुण्य कधी केव्हा कुठे कुठल्या प्रसंगी आपल्या जीवनाला तारेल हे आपण काही सांगू शकत नाही. आणि त्यामुळे पुण्याचा संचय आपण आपल्या जीवनामध्ये बघा सातत्याने करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बाबासाहेबांच्या असीम आणि महान पुण्यामुळे बघा हा तथागतांचा पवित्र सद्धम्म आपल्याला प्राप्त झाला. या सद्धम्माचं अनुसरण करणे, या सद्धम्माला जाणणे, सद्धम्माला समजून घेणे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. हा धम्म सहज आणि सहज आपल्याला प्राप्त झालेला नाही आहे. महत् परिश्रम बाबासाहेबांना करावे लागले आणि जोपर्यंत आपण हळूहळू धम्माचं आचरण करणार नाही तोपर्यंत स्वतः आपल्याला सुख प्राप्त होणार नाही, आपल्या परिवाराला सुख प्राप्त होणार नाही. आणि त्यामुळे सातत्याने अशा प्रकारचं धम्माचं आचरण आपण केलं पाहिजे. आज तुम्ही हे जे दिवसभर जे पुण्यकर्म केलं, कुशल कर्म केलं, तर तुम्ही याला उद्याच्या सकाळपर्यंत या कुशल कर्मावर तुम्ही राहिलं पाहिजे. नाही तर घरी गेल्यानंतर जसं आता मौन तर सुटणार, काही विषय नाही आहे. कारण मौनामध्ये तुम्हाला घरी पाठवणं काय बरं नाही. नाही तर घरच्या मध्ये काय झालं, काहून बोल नाही, बोल ना, काहून बोलत नाही, अरे काय झालं तुला न बोलायला, असं होईल, कार्यक्रम बिघडून जाईल. त्याच्यामुळे मौन तुमचं सुटलं जाईल, तो काही विषय नाही आहे. पण आपण जेवढं म्हणजे कमी बोलण्याचा प्रयत्न केला तर तेवढा आपल्याला अधिक लाभ आहे. नाहीतर सकाळी काय जेवण झालंच नाही, जर बनवा बरं जर चांगलं आहे की ना, असं जर केलं तर काही लाभ होणार नाही. आजच्या दिवस तुम्हाला संयम ठेवा लागणार आहे. कारण तुम्ही कुशल कर्म केलं, पुण्यकर्म केलं, या पुण्यकर्माला उद्यापर्यंत तुम्हाला त्याचं सहाय्यता प्राप्त झाली पाहिजे. आणि त्यामुळे संध्याकाळी तुम्ही आता 10 घेतले, संध्याकाळी शक्यतो काय कोणाला गोळी वगैरे घ्यायची असेल नाही, त्याला आजार असतात, आपल्याला आजार जर असेल तर आपण थोडंफार काहीतरी घेऊ शकतो. परंतु जर समजा आवश्यकता नसेल तर आपण संध्याकाळी काही नाही घेतलं तरी काही हरकत नाही. म्हणजे जसंही राहिलं तुम्ही तर काही प्रॉब्लेम होणार नाही किंवा काही फरक पडणार नाही. परंतु अतिच वेदना जर आपल्याला होत असेल, झोपच लागत नसेल तर मग काहीतरी खाल्लेलं बरं. नाही तर रात्रभर तशीच म्हणजे 12 महिने सुखात आणि उरलेले 12 महिने दुःखात. जिगाच्या परम रोगा भगवंतानी म्हटलं आहे, भोग नावाचा रोग आहे. आणि त्यामुळे आपण जेवढं अधिक शीलामध्ये अधिक पुण्य कुशल कर्म आपल्याला करता येत असेल तेवढं कुशल कर्म आपण केलं पाहिजे. खरं तर उपोषण शील आपण 24 तासाचंच पालन केलं पाहिजे. कारण त्याचा लाभ असतो, त्याचं पुण्यकर्म असतं, त्याचं कुशल कर्म असतं, त्या पुण्याचा संचय आपल्याला अधिक आपल्या जीवनामध्ये प्राप्त होत असतो. म्हणजे जेवढं अधिक पुण्यकर्म अधिक कुशल कर्म आपण केलं तर त्या पुण्यकर्माच्या द्वारा आपल्या पुण्याचा संचय तर होतो, परंतु निर्वाण मार्गाकडे जाण्यासाठी हे पुण्यकर्म आपल्याला सहाय्यक ठरत असते. कारण मानवी जीवन बघा फार क्षणभंगुर आहे, परिवर्तनशील आहे. केव्हा कधी कुठे काय होईल हे काय आपण सांगू शकत नाही. मानवी जीवनाचा बिलकुल कोणत्याही प्रकारचा भरोसा नाही. आणि त्यामुळे मिळालेलं जेवढं काय आपल्याला आयुष्य असतं तर या मिळालेल्या आयुष्यामध्ये जेवढं अधिक पुण्यकर्म
अधिक अधिक कुशल कर्म आपल्याला करता येत असेल तेवढं अधिक अधिक पुण्यकर्म, अधिक अधिक कुशल कर्म आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तसं वर्षावासाच्या कालावधीमध्ये बघा, बहुतांश लोक उपोषशीलाचं पालन करतात. वर्षावासाच्या कालावधीमध्ये बहुतांश लोक धम्मश्रवण करतात. वर्षावासाच्या कालावधीत बहुतांश लोक भिक्खू संघाला भोजन दान देतात किंवा वेगवेगळ्या प्रकारचं दान पुण्य करत असतात. म्हणजे ही 2600 वर्षापूर्वीची आपली परंपरा आहे, वर्षावासाची परंपरा आहे. परंतु केवळ वर्षावासामध्येच पुण्यकर्म करावं, कुशल कर्म करावं, अन्य कुशल कर्म पुण्यकर्म करू नये असं बिलकुल नाही आहे. भगवंत असे म्हणते की कालेन धम्मश्रवण, म्हणजे जेव्हा जेव्हा तुमच्या जीवनामध्ये योग्य काळ आणि योग्य वेळ येत असते तेव्हा तेव्हा तुम्ही पुण्यकर्म केलं पाहिजे. मग तुम्ही दान कर्म केलं पाहिजे, तुम्ही शील पालन केलं पाहिजे, तुम्ही धम्मश्रवण केला पाहिजे. म्हणजे जेवढे काही पुण्यकर्माचा संचय आपल्या जीवनामध्ये आपल्याला करता येतो तेवढा पुण्यकर्माचा संचय आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण मानवी जीवन क्षणभंगुर आहे. त्यामुळे भगवंत असे म्हणतात, मनुष्यभूमीमध्ये आपण आलो आहोत, बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीमध्ये आपण जीवन जगत आहोत. बाबासाहेबांच्या परिश्रमामुळे, मेहनतीमुळे हा पवित्र धम्म आपल्याला प्राप्त झालेला आहे आणि त्यामुळे या धम्माचं अनुसरण करणं, या धम्माचं आचरण करणं आपलं नैतिक असं कर्तव्य आहे. मग जेवढं अधिक अधिक आपण पुण्यकर्म करू, कुशल कर्म करू तेवढं आपल्या जीवनामध्ये सुख आपल्याला प्राप्त होत असते. कारण आपलं जीवन सुखासाठी तर आहे. प्रत्येकाला असं वाटतं की मी सुखी असलो पाहिजे, मी समाधानी असलो पाहिजे, माझ्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं दुःख नसलं पाहिजे असं प्रत्येक मनुष्याला बघा वाटत असते. भगवंत असे म्हणतात की जर तुमची तशी इच्छा आहे तर मग सुखाच्या मार्गाकडे जाण्यासाठी जे कर्म लागतात ते कर्म सुद्धा आपण केले पाहिजे. नाहीतर असं म्हटलं दिवसभर आपण जप केला की मला सुख पाहिजे, मला सुख पाहिजे, पण आपण जर काहीच करत नसेल तर सुख आपल्याला प्राप्त होईल का? होणारच नाही. जर तुम्हाला सुख प्राप्त करायचं तर मग त्या सुखाच्या मार्गाकडे वाटचाल सुद्धा आपल्याला करावी लागत असते. आणि मग तो मार्ग कोणता आहे तर तो शीलाचा मार्ग आहे, तो दान कर्म करण्याचा मार्ग आहे, तो प्रज्ञेचा मार्ग आहे, तो अनापान सतीचा मार्ग आहे, तो विपश्यनाचा मार्ग आहे, तो मंगल मैत्रीचा मार्ग आहे. म्हणजे जेवढे काही धम्माचे मूळ तत्व आहे, मूळ सिद्धांत आहे, त्या मूळ सिद्धांताला आपण समजून घेतलं पाहिजे, आपण जाणलं पाहिजे. आणि अशा पद्धतीने जर त्या मूळ सिद्धांताला आपण जाणत असेल, समजून घेत असेल तर बघा हे जीवन आपलं सार्थकी ठरू शकते. आणि त्यामुळे नेहमी आपण चांगल्या प्रकारचे कुशल कर्म केले पाहिजे, पुण्यकर्म केले पाहिजे. बाबासाहेबांच्या असीम पुण्यामुळे बघा हा धम्म आपल्याला प्राप्त झालेला आहे. अनंत आणि असीम पुण्य आपलं कर्म आहे. बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीमध्ये आपण एक चांगल्या प्रकारचं जीवन जगत आहोत. कारण बाबासाहेब असं म्हणाले की माझं उर्वरित आयुष्य बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी मी घालवणार आहे. सारा भारत बौद्धमय करेल अशी बाबासाहेबांची बघा संकल्पना होते. परंतु कसं निसर्गाचा नियम आहे आणि त्या निसर्गाच्या नियमाला अनुसरून बाबासाहेब आपल्यामधून निघून गेले. आणि त्यामुळे बघा हा जो संकल्प बाबासाहेबांचा होता की सारा भारत मी बौद्धमय करेल, तर हा संकल्प म्हणजे बाबा तसं तर बोधिसत्व आपल्या जीवनामध्ये जे जे काही कार्य करायचं असतात तर ते सर्वच्या सर्व कार्य पूर्णच करत असतात. संविधानाच्या माध्यमातून सारा भारत बौद्धमय बाबासाहेबांनी केलेलंच आहे. कारण संविधान कशावरती डिपेंड आहे तर बुद्ध तत्वज्ञानावरती अवलंबून आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय हे कशाचे मूल तत्व आहे तर बुद्ध तत्वज्ञानाची मूल तत्व आहे. 5 शीलाचं आचरण करणारा मनुष्य जसा आपण आध्यात्मिक दृष्टिकोनातून जर विचार केला तर ती बुद्ध तत्वज्ञान आपल्याला वाटते. परंतु कायद्याच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर या भारतामध्येच नव्हे तर या सृष्टीमध्ये जीवन जगणारा प्रत्येक मनुष्य 5 शीलाचं पालन करतो. प्रत्येक मनुष्य. जसं भारताचा जर आपण विचार केला, प्राण्यांची जर हत्या केली शिक्षा होते का नाही? कोणी शिक्षा भोगली? प्राण्यांची हत्या केली कोणी शिक्षा भोगली? तुम्हाला माहिती आहे की नाही? किती वर्ष? एका काळविटाला मारलं, किती वर्षापर्यंत शिक्षा भोगावी लागली? म्हणजे कायद्याच्या दृष्टिकोनातून त्याला शिक्षा भोगावी लागली. आध्यात्मिक दृष्टिकोनातून आपण असा विचार करतो की प्राण्यांची हत्या केल्यामुळे आपल्याला दुःख भोगावं लागते, पण तेच कायद्याच्या दृष्टिकोनातून प्राण्यांची हत्या केल्यामुळे त्याला शिक्षा भोगावी लागली. एखादा मनुष्य चोरी करत असेल ऐक नाही तर चोरी जर करणाऱ्या मनुष्याला शिक्षा होते,
म्हणजे आध्यात्मिक दृष्टिकोन सुद्धा होते आणि कायद्याच्या दृष्टिकोन सुद्धा होते. एखादा मनुष्य अकुशल कर्म करत असेल, वाईट कर्म करत असेल, अपशब्द बोलत असेल, अशा पद्धतीने जर बोलला मनुष्य, कृती केली तर त्याला सुद्धा शिक्षा होते. एखादा मनुष्य खोटी साक्षी देत असेल, खोटं बोलत असेल तर त्याला सुद्धा शिक्षा होऊ शकते. एखादा मनुष्य जर व्यसन करत असेल, आता गव्हर्नमेंटला दारूवर जरा जास्त टॅक्स मिळते, त्याच्यामुळे दारूला मुभा आहे, दारू विकण्याला मुभा आहे, पण त्याच्या समोरचं जर तुम्ही बघितलं तर त्याला मुभा नाही. जसं गांजा आहे, चरस आहे, अफीण आहे, हे जर समजून घ्या मार्केटमध्ये जर समजा दिसले तर विकणाऱ्याला सुद्धा शिक्षा होते आणि घेणाऱ्याला सुद्धा शिक्षा होत असते. म्हणजे 5 शीलाचं पालन करतात की नाही लोक. म्हणजे बुद्ध तत्वज्ञानाचं आचरण करणारे जर आपण बौद्ध म्हणून करतो, परंतु भारतामध्ये राहणारा प्रत्येक मनुष्य कायद्याच्या दृष्टिकोनातून या 5 शीलाचं आचरण करतो. मग केवळ भारतामध्येच नव्हे तर जगामध्ये सुद्धा, या सृष्टीमध्ये सुद्धा 5 शीलाचं पालन करणारे लोक आहेत. किंवा 5 शीलाचं पालन करावंच लागतं कायद्या दृष्टिकोनातून, नाही तर पाकिस्तानामध्ये हत्या केली तर काय लोकांना काय बक्षीस थोडं मिळते, इथे सुद्धा शिक्षाच होते. जगामध्ये कुठेही जा तुम्ही 5 शीलाचं, कारण भगवंताचा धम्म हा नैसर्गिक धम्म आहे, नैसर्गिक हे सत्य आहे आणि नैसर्गिक सत्य हे प्रत्येक मनुष्याला लागू पडत असते. आणि त्यामुळे बघा 5 शीलाचं आपण आचरण केलं पाहिजे. कायद्याच्या दृष्टिकोनातून बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा सारा भारत बौद्धमय केलेलाच आहे, परंतु आचरणिक दृष्टिकोनातून मात्र आपल्याला ते भारत बौद्धमय करणं आणखी बाकी आहे. हळूहळू बघा आता धम्माचा प्रचार आणि प्रसार होत आहे. मोठ्या संख्येने लोक धम्माकडे आकर्षित होत आहेत, धम्माचं आचरण करत आहेत. बघा कधी काही लोक 5 शीलाचं सुद्धा पालन करत नव्हते, परंतु आज मात्र 8 शीलाचं पालन करतात. अनेक लोक म्हणजे 4 उपवास कंपल्सरी माता भगिनी पालन करतात. काही माता भगिनी अशा आहेत की 1 महिनाभर उपवासशील पालन करतात, काही 2 महिने उपवासशील पालन करतात, काही तर कट्टर आहे की 3 महिन्यापर्यंत सुद्धा उपवासशीलाचं पालन करतात. म्हणजे त्या उपवासशीलाचं पालन करतात याचा तर इनडायरेक्टली त्यांच्या घरचे सुद्धा पालन करतात. कारण साहजिकच आहे, जोपर्यंत उपवासशील पालन करण्यासाठी आपल्याला सहमती मिळत नाही तोपर्यंत आपण शील पालन करू शकत नाही. आणि त्यामुळे बघा हळूहळू का होईना आता लोक उपवासशीलाचं पालन करू लागले. आता माता विशाखेचा आपल्याकडे आदर्श आहे. आयुष्यभर माता विशाखेने बघा उपवासशीलाचं पालन केलं. वयाच्या 7व्या वर्षापासून ते 120 वर्षापर्यंत माता उपवासशीलाचं पालन करत होती. आणि त्यामुळे माता विशाखेला आयुष्य लाभलं, वर्ण लाभला, सुख लाभलं आणि बल लाभलं. मानवी जीवनामध्ये हे 4 प्रकारचे तत्व अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. मनुष्याला आयुष्य प्राप्त व्हावं असं वाटते, मला दीर्घ आयुष्याचा लाभ व्हावा असं प्रत्येकाला वाटते, मी सुखी असावं असं प्रत्येकाला वाटते, माझा वर्ण सतेज असावा, ऐक ना, कांती माझी सतेज असावी असं प्रत्येकाला वाटते. जे चेहरा आपला आरसा असतो ना, आपला चेहरा म्हणजे चेहरा सांगतो की तुम्ही सुखी की तुम्ही दुःखी. आरशामध्ये सकाळी सकाळी आपण पाहतो, आरसा जर घाण असेल तर चेहरा दिसतो का स्वच्छ? म्हणजे आरसा सांगते तुम्ही कसे आहात. जर समजा आपल्या चेहऱ्यावरती काही लागलं तर लगेच आरसामध्ये जरा मेकअप करा म्हणून, आणि मग हे म्हणजे ही कांती वेगळी, म्हणजे मेकअपची कांती वेगळी आणि कुशल कर्म करण्याची कांती वेगळी. कारण हे क्षणिक असते. ऐक ना, जसं महिला काही कार्यक्रमाच्या निमित्ताने बघा, ऐक ना, मेकअप म्हणजे ब्युटी पार्लरमध्ये तुम्ही जाताना जसं आता ताई म्हणजे मी प्रवचनामध्ये ऐकलं आणि मी सांगत असतो, ब्युटी पार्लरला काय म्हणतात मराठीमध्ये? रूप काया पालन केंद्र. आहे का? रूप आपलं रूपाला पूर्णपणे बदलून टाकते, आहे की नाही? रूप काया पालन केंद्रामध्ये तुम्ही जाता, ते क्षणिक असते. पण आध्यात्मिक दृष्टिकोनातून जर शीलाचं पालन जर केलं तर बघा ती चर्या, ती कांती कायमस्वरूपी असते. आणि ती माता विशाखेची होती, कारण ती उपवासशीलाचं पालन करत होती. आणि त्यामुळे वर्ण सतेज होतो आणि बलवान सुद्धा मनुष्य असतो. जो आध्यात्मिक मनुष्य असतो तर त्याच्यामध्ये बल सुद्धा असते. माता विशाखा बलवान सुद्धा होती. जसं तुम्ही जर उदाहरण बघितलं असेल तर माता विशाखेची परीक्षा घेण्यासाठी काही लोक एका हत्तीला मध्ये पासतात आणि माता विशाखाची कुणी येत असते तर तिच्या अंगावरती सोडत असतात. बाकीच्या तिच्या पास्या सहली इकडे तिकडे सैरावैरा धावून जातात.
पण तिची जी दासी असते पूर्णा नावाची, तर पन्ना नावाची, तर ती दासी मात्र काही हलत नाही. तिला म्हणते तू बाजूला हो. माता विशाखा विचार करते, अरे मी जर या हत्तीला बलपूर्वक जर थांबवण्याचा प्रयत्न केला तर हा जाग्यावर मरू सुद्धा शकतो. साहित्यामध्ये असा उल्लेख आहे की माता विशाखा अत्यंत बलवान होती. 2 बोटाने त्या हत्तीला ती माता विशाखा थांबवत असते असं म्हटलं आहे. 7 हत्तीचं बल होतं माता विशाखामध्ये असं साहित्यामध्ये उल्लेख आहे. म्हणजे एवढं आध्यात्मिक जे बल आहे किंवा शारीरिक जे बल आहे हे बल कशामुळे प्राप्त होते, तर हे बल आपल्या पुण्यकर्मामुळे, आपल्या कुशल कर्मामुळे, आपल्या शील पालनामुळे आपल्याला प्राप्त होत असते. आणि त्यामुळे शील पालन अत्यंत आवश्यक आहे. बाबासाहेबांचा संकल्प आहे आणि त्यामुळे आपण संकल्प कधी पूर्ण करू शकतो, तर आपण शील पालन संकल्प करू शकतो, आपण दान पुण्य करून संकल्प करू शकतो, आपण विपश्यनेचा अभ्यास करून संकल्प पूर्ण करू शकतो. म्हणजे जोपर्यंत आपण आचरणिक दृष्टिकोनातून धम्माला जाणत नाही, धम्माला समजून घेत नाही, तोपर्यंत बघा आपल्या जीवनामध्ये आपण सुखाला प्राप्त होऊ शकत नाही. आणि त्यामुळे आपली फार मोठी जबाबदारी आहे. सारा भारत बौद्ध मी करेल अशी बाबासाहेबांची संकल्पना होती. बाबासाहेब असं म्हणतात की बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार ख्रिश्चन मिशनरी प्रमाणे झाला पाहिजे. ज्याप्रमाणे ख्रिश्चन मिशनरी घराघरामध्ये जाऊन, खेड्याखेड्यामध्ये जाऊन, शहरामध्ये जाऊन मोठमोठ्या प्रकारची शेल्टर निर्माण करतात, तशा प्रकारची शेल्टर विहार निर्माण झाली पाहिजे. मला जर आयुष्य लाभलं तर दिल्ली असेल, कलकत्ता असेल, मुंबई असेल, अशा मोठमोठ्या शहरामध्ये मी विहाराची निर्मिती करेन. त्या विहारामधून धम्मप्रचारक मी निर्माण करेन आणि ते धम्मप्रचारक घराघरामध्ये जातील, खेड्याखेड्यामध्ये जातील आणि धम्माचा प्रचार आणि प्रसार करतील, अशी बाबासाहेबांची बघा संकल्पना होती. परंतु बाबासाहेबांना आयुष्य लाभलं नाही. आता हळूहळू बघा वेगवेगळ्या प्रकारचे शेल्टर निर्माण होत आहेत. नागपूर सारख्या शहरामध्ये अनेक भिक्षू आहेत, औरंगाबाद सारख्या शहरामध्ये अनेक भिक्षू आहेत, मुंबईमध्ये सुद्धा अनेक भिक्षू आहेत, अमरावती असेल, चंद्रपूर असेल, आपला जवळ अकोला असेल, म्हणजे वर्धा असेल, या वेगवेगळ्या भागामध्ये बघा भिक्षू आपल्याला पाहायला मिळतात. आता आमच्या उपासिका म्हणतात की मंगळूरपीरलाच्या, आता मंगळूरपीरला कसं यावं, आम्ही खानदेश घेतला तिकडं, ऐक ना. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे भागामध्ये भिक्षूने काम केलं पाहिजे. गेल्या बघा 4-5 वर्षापासून औरंगाबादला आमचं छान विहार आहे, सुंदर विहार आहे. महिला मंडळ, भीमज्योती महिला मंडळ 2 वेळा येऊन गेले आहेत. तर जळगावमध्ये बघा गेल्या 4-5 वर्षापासून आम्ही जात असतो. तिकडे थोडा धर्माचा प्रचार कमी आहे. म्हणजे हळूहळू लोक आता धर्माकडे वळत आहेत. 5-6वा वर्षावास हा माझा तिथे होता, म्हणजे हा 19वा वर्षावास माझा होता, पुढचा 20वा वर्षावास आमचा आहे. तर 6 वर्ष म्हणजे 6 वर्षावास आम्ही तिकडे केले. तर हळूहळू लोकांमध्ये परिवर्तन होत आहे, लोकांमध्ये बदल होत आहे. आणि काही श्रद्धासंपन्न उपासकांचं म्हणणं असं होतं की भंतेजी इकडे भिक्षू नाही, फक्त 2 भिक्षू आहेत पूर्ण खानदेशामध्ये. जळगाव जिल्ह्यामध्ये केवळ 2 भिक्षू आहेत. मग तुम्ही इकडे राहिलं पाहिजे, धर्माचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. तर लोकांच्या आग्रहास्तव बघा आपण तिकडे, म्हणजे आम्ही तिकडे ठरवलं की धर्माचा प्रचार आपण इकडे करावा, इकडे मोठं सेंटर निर्माण करावं. आणि यासाठी गेल्या 2 वर्षापासून आम्ही जागेच्या शोधामध्ये होतो. आता अलीकडच्या काळामध्ये म्हणजे 1 महिन्यापूर्वी आम्ही सुंदर असे बघा एक जागा खरेदी केली आहे. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये मोठं सेंटर निर्माण व्हावं. तिथे 16.5 एकर जागा बघा आपण विहारासाठी खरेदी केलेली आहे. म्हणजे 16.5. आता मी भंतेजींना बोललो जाता म्हटलं तुम्ही इकडे काम करायला, म्हटलं आपण सोबत तिकडे काम करू. तर भंतेचं असं म्हणणं आहे की लोकांची इच्छा आहे की अकोल्यामध्ये सुद्धा काम करायला पाहिजे. मी म्हटलं आपण सोबत करता लवकर होते. मग लगेच म्हणतात की तुम्हाला काय पाहिजे सांगा. म्हटलं काय पाहिजे म्हणजे काय 1 कोटी द्यायचे आहे लोकांचे. म्हणजे 1 कोटीमध्ये बघा आपण 16.5 एकर जागा खरेदी केली. तर भंतेजी म्हणले की बा काही हरकत नाही, तुमच्या कामासाठी तुम्हाला ती कोटी बनवायची आहे तर 2 लाख रुपये मी तुम्हाला दान करतो, असं भंतेने बघा संकल्प केला. म्हणजे हे भिक्खू संघाचं काम आहे. आणि त्यामुळे ही आपण जागा बघा 16.5 एक अत्यंत रमणीय अशी जागा आहे बघा डोंगरावरती. कारण अत्यंत घनदाट असं जंगल आहे, म्हणजे खूप रमणीय अशी ती जागा आहे. कारण विहार हे एकांत स्थळी असले पाहिजे. म्हणजे एकांत स्थळी जर असेल तर ध्यान मनन चिंतन चांगल्या प्रकारचं होते. म्हणजे आपल्याला जे काही करायचं असतं तर ते आपण चांगल्या प्रकारचं करू शकतो. तर 1 कोटीमध्ये बघा आपण ती जागा खरेदी केलेली आहे.
8 लाख रुपये आपण त्यांना दिले. डिसेंबरमध्ये आणखी 17 लाख रुपये आपण त्यांना देणार आहोत आणि पक्की रजिस्टर पावती करणार आहोत. येणाऱ्या बुद्ध पौर्णिमेपर्यंत बाकीचे 75 लाख रुपये त्यांना देऊन म्हणजे 1 कोटी पूर्ण होतात आणि ती जागा आपण आपल्या ट्रस्टच्या नावानं धम्मस्कंद एज्युकेशनल अँड सोशल ट्रस्ट आमची अशी निकुंची ट्रस्ट आहे, तर त्या ट्रस्टच्या अंतर्गत ते काम होणार आहे. म्हणजे मग लोक असं म्हणले की बंदे एवढी मोठी जागा तुम्ही घेत आहात, मग पैसा कसा जमा करायचा? मी म्हटलं सोपी गोष्ट आहे, पैसा जमा करणं काय फार मोठी गोष्ट नाही आहे. आणि त्यामुळे मग वेगवेगळ्या प्रकारचे संकल्प मी विचार केला, चिंतन केलं, मनन केलं आणि माझ्या चिंतनातून अशी संकल्पना मी समोर आणली की जर समजून घ्या 1 कोटी आपल्याला बाकी सुद्धा 10-15-20 लाख रुपये खर्च लागणार आहे असं गृहीत धरला आम्ही की 1 कोटी 20 लाख रुपये त्या जागेसाठी आपल्याला लागणार आहेत, बाकी सुद्धा खर्च असतो त्याचा. तर मी म्हटलं जर समजून घ्या एका सदा संपन्न उपासक उपासिकांनी जर या कार्यासाठी जर 10,000 रुपये जर मला दान दिले, 10,000 रुपये दान देणारे जर 1200 लोक तयार झाले 1 कोटी 20 लाख रुपये काय मोठी गोष्ट आहे. आणि आज घडीला बाबासाहेबांच्या पुण्याईमुळे 10,000 रुपये काय मोठी गोष्ट नाही आहे. मी समोर आणखी लोकांना सांगितलं, म्हटलं एकदाच 10,000 रुपये त्यांनी द्यावे असंही नाही, कारण वर्षभराचा आपण डील केला आहे, म्हणजे 1 वर्षाची आपण त्यांना मुदत दिली आहे. तर मग मी असं म्हटलं म्हणजे व्हिडिओज आपण बनवला आहे की किमान 2 मध्ये तुम्ही 5,000 रुपये 2 हप्त्यामध्ये 10,000 रुपये द्या. आणखी तुम्हाला ते अधिक वाटत असेल तर 2,000 रुपये तुम्ही 5 महिन्यापर्यंत द्या. तुम्हाला अधिक जास्त वाटत असेल तर 1,000 रुपये तुम्ही 10 महिन्यापर्यंत द्या. म्हणजे अशा प्रकारचा सम्यक संकल्प तुम्ही करा. आणि अनेक लोकांनी बघा हा संकल्प केला आहे. आता आम्ही फिरतो, तुम्ही जाणता पाहता युट्यूबला पूर्ण महाराष्ट्रभर आपले श्रद्धा संपन्न उपासक उपासिका आपल्या या सप्तपर्णी अरण्य बुद्धिस्ट मॉनेस्ट्री ज्या म्हणजे जोडलेली आहे. तर ज्यांना ज्यांना असं वाटतं हे दान पुण्य आपण करावं, कुशल कर्म करावं, मंगळूरपीरचं महिला मंडळ सुद्धा त्यामध्ये सहभागी आहे, आपण सुद्धा त्यामध्ये सहभागी होऊ शकता. कारण बघा बाबासाहेबांचं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं आहे. माझे संकल्प 2 आहे. एक संकल्प माझा असा आहे की आपण ती जागा खरेदी करणार आहोत आणि पुढील 5 वर्षामध्ये माझ्या संकल्पना अशी आहे की 80 फूट बुद्धांची मूर्ती त्या ठिकाणी निर्माण करावी. पुढच्या 5 वर्षामध्ये तो माझा संकल्प आहे. येणाऱ्या काळामध्ये आणखी तिथे संकल्प आहे, तिथे विपश्यना सेंटरचा सुद्धा संकल्प आहे. मुख्य प्रपंच आपला की भिक्खू ट्रेनिंग सेंटर, म्हणजे भिक्षू निर्माण झाले पाहिजे. कारण जोपर्यंत भिक्षू निर्माण होत नाही तोपर्यंत धम्माचा प्रचार आणि प्रसार होऊ शकत नाही. आणि त्यामुळे भिक्षू निर्माण झाले पाहिजे. आपण वृद्धाश्रम असेल, अनाथाश्रम असेल ते सुद्धा निर्माण करणार आहोत. येणाऱ्या काळामध्ये आता शिक्षण हळूहळू गव्हर्नमेंट बंद करत आहे, तर आपले मुलं शिकले पाहिजे. कारण शिक्षण हे आपलं शस्त्र आहे, शिक्षणाशिवाय आपली प्रगती होऊ शकत नाही. एज्युकेशन इज द सुप्रीम पॉवर असं बाबासाहेबांनी म्हटलं. म्हणजे शिक्षणासारखं दुसरं शक्ती कोणतीच नाही आहे आणि ती शक्ती हळूहळू गव्हर्नमेंट नष्ट करत आहे. तर चांगल्या प्रकारचं उच्च दर्जाचं आपल्या लेकरांना तिथे शिक्षण सुद्धा निर्माण व्हावं यासाठी म्हणजे इंग्लिश मीडियम स्कूलचा सुद्धा आपला प्लॅन आहे. गोरगरिबांची तिथे व्यवस्था व्हावी यासाठी चॅरिटी हॉस्पिटलचा सुद्धा म्हणजे येणाऱ्या काळामध्ये तो प्लॅन आहे. म्हणजे सामाजिक असेल, धार्मिक असेल, शैक्षणिक असेल अशा पद्धतीचे बघा प्रोजेक्ट आपण त्या जागेवरती निर्माण करावं. कारण 16.5 एकर जागा आहे, खूप मोठी जागा आहे. तर त्यामुळे हा संकल्प येणाऱ्या काळामध्ये जेवढा आपल्याला आयुष्य लाभल तर तेवढ्यामध्ये, कारण बाबासाहेबांनी आपल्यासाठी संपूर्ण आयुष्य दिलं. आपण बाबासाहेबांसाठी हे जे काही बाबासाहेबांच्या चळवळीसाठी, धम्मक्रांतीसाठी जे आपण काम करतो तर स्वतःला आपण पुण्यवान समजलं पाहिजे. स्वतःला आपण म्हणजे आपलं स्वतःचं कुशल कर्म आहे, ते पुण्यकर्म आहे. कारण बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीमध्ये आपल्याला हे कार्य करण्याची सुवर्ण संधी आपल्याला प्राप्त होत आहे. आणि त्यामुळे आपण सुद्धा या प्रोजेक्टमध्ये म्हणजे जोडू शकता. आपण सुद्धा फुल नाही फुलाची पाकळी यासाठी दान पुण्य करू शकता. आताच दिलं पाहिजे असं बिलकुल नाही. म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटेल या कामासाठी आपण दान पुण्य करू शकतो तर व्हॉट्सअपवरती आपला म्हणजे गुगल पे, फोन पे असा नंबर आहे. जे काही तुम्हाला दान पुण्य करायचं असेल तर ते दान पुण्य आपण करू शकता. संपूर्ण महाराष्ट्रामधून या कामासाठी लोक आपल्या जोडलेले आहेत. कारण ते कुशल कर्म आहे, पुण्यकर्म आहे. जिथे जिथे काम होत आहे तिथे तिथे आपण दान पुण्य केलं पाहिजे. कारण दान पुण्य हे आपल्या जीवनाचा पाया आहे. आणि आमचं काय भिक्षूचं जीवनच असतं. जेवढे दिवस भिक्षू राहतो म्हणजे रिकाम्या जागा भरत राहतात, भिक्षूच्या रिकाम्या जागा भरत राहतात. भिक्षू राहतात, काम करतात, त्याच्यानंतर दुसरे भिक्षू तिथे काम करतात. म्हणजे भिक्षू कधी मरत नाही, संघ कधीही मरत नसतो. संघ हा अजरामर असतो.
ऐका 26 वर्षापासून संघ हा आजरामर आहे आणि आपल्या ट्रस्टीमध्ये सगळे भिक्षू आहेत. कायमस्वरूपी भिक्खू संघासाठी आपण ती जागा दान करणार आहोत. म्हणजे भिक्खू संघ तिथे सर्व प्रकारची व्यवस्था करेल, हा उद्देश आहे, हा दृष्टिकोन आहे. तर आज बघा अत्यंत या महान आणि मंगलमय दिनी हे अत्यंत महान आणि असीम असं आपण पुण्यकर्म केलं, कुशल कर्म केलं. दिवसभर आज आपण अत्यंत श्रद्धेने या शिबिरामध्ये सहभागी झाला. पुन्हा भीमज्योती महिला मंडळांच्या प्रती मी अनंत असीम मंगलकामना या ठिकाणी व्यक्त करतो. सुषमाताई भगत परिवारांच्या प्रती सुद्धा मी अनंत असीम मंगलकामना व्यक्त करतो. सुंदर असं सकाळी सकाळी बघा डेकोरेशन सुद्धा केलं. रात्री मला 10:30 वाजता फोन केला की डेकोरेशन चालू आहे, म्हणजे महिलांनी सुद्धा डेकोरेशन केलं. संपूर्ण एकंदरीत जे काही कुशलकर्म पुण्यकर्म आपण फुलाची पाकळी या कुशलकर्मासाठी या पुण्यकर्मासाठी दान कर्म केलं. या संपूर्ण दान पुण्याच्या बलाने तुम्हा सर्वांना आयुष्यवर्ण सुख आणि बल प्राप्त हो. तुम्हा सर्वांच्या इच्छा आणि आकांक्षा ढगातून मुक्त झालेला शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाऊ अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी व्यक्त करून ही छोटीशी धर्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य.